नमस्कार. विचारधारा. लेखक श्रीकांत मोरे. लेख 3. पेरावं तसं उगवतं. कमवलं काय? आपण नेहमी चर्चा करतो, मी हे कमवलं, मी ते कमवलं, कोट्यावधी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता मिळवली, सामाजिक पदं मिळवली. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजांनंतर मानसिक गरज, सामाजिक गरज, राजकीय गरज आणि इतर अनेक प्रकारच्या गरजा सतत जीवनात वाढतच जातात. गरजा संपत नाही, गरजा अमर्याद वाटतात. माणूस जन्मापासून अखेरपर्यंत काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. कोणाला अन्न, कोणाला वस्त्र, कोणाला निवारा, कोणाला मोक्ष प्राप्तीसाठी लौकिक मोठेपणा नको असतो. काहींना सत्ता, संपत्ती यांचा मोह नसतो. तर जीवन हे अति दुर्लभ असल्यामुळं याला आपण अध्यात्माच्या मार्गे भक्ती, ज्ञान, योग याद्वारे निश्चित अशी दिशा द्यावी असं ते मानतात. या जंजाळापासून, मुखवट्यांपासून अलिप्त राहून खऱ्या अर्थानं फक्त चैतन्य जाणून मोक्ष प्राप्ती, आत्मशुद्धी यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतात. असो, पण अध्यात्म क्षेत्रातही अनेक जण नाव कमवतात. त्यांचा मार्ग खडतर, स्वीकारायला कठीण. अनेक जण असा मार्ग सोडतातही. असो, अध्यात्म, योग, ज्ञान, भक्ती, नाममार्ग, कर्मयोग इत्यादी आपल्या लेखाचे मार्ग नाही. आपला हेतू लौकिक आहे. मी या कलियुगात राहतो. हे कलियुग माणसाच्या सुखदुःखाने श्रीमंत, अतिश्रीमंत, नाती गोती अनेक प्रकारांनी भरलेले आहे. येथे सारेजण धडपडतात, सतत वेगात असतात. दुसऱ्यांचा विचार मनात नसतो. स्वार्थी विचार मनास दिशा देत असतो. मग आम्ही नेहमी चर्चा करतो, या जीवनात काय आहे, कसं, किती कमवावं, याला एक लिमिट आहे. खरं विचारलं मनाला तर या सर्व प्रश्नांची उत्तरं काहीही येतात. मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे, कसेही मिळवण्याचा प्रयत्न करायचा, कितीही मिळवण्याचा प्रयत्न करायचा, वगैरे वगैरे. असो, आहे रे आणि नाही रे असे दोन समाजात सतत कार्यरत असतात. अनेक प्रकारे संपत्ती कमवण्यासाठी सातत्याने विचार चालू असतो. स्वप्ने पाहणे, मनोराज्य पाहणे या साऱ्यांचा अर्थ एकच. जीवनात नेमके काय कमावले याचा अर्थ आम्ही कधी विचार करत नाही. आपले जीवन अतिशय व्यस्त असते. षड्रिपूंच्या आहारी जाऊन आपण सतत व्यवहारात गुरफटत राहतो. कोणत्याही क्षेत्रातले व्यवहार करताना पैसे, सत्ता, संपत्ती, जमीन याचा सतत विचार, दुसऱ्यांची स्पर्धा यामुळे मनोविकार वाढतात. अशा कितीतरी इष्ट अनिष्ट प्रवृत्ती जन्मापासून अखेरपर्यंत जीवनात सोबत असतात. आपल्याला आपणा स्वतःशी बोलायला वेळ नसतो. जेव्हा आपण सर्वांपासून एकटे पडतो तेव्हा वेळ मिळतो. म्हणजे काय मिळवलं? होय, कधी कधी काहीच मिळत नाही. पैसा मिळतो, माणसं नाही. मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो, पण आरोग्य नाही. चांगले शरीर मिळते, संपत्ती नाही. मित्र मिळत नाही, पत्नी मिळत नाही. आपण सतत काय मिळाले नाही याचा विचार करत दुःखी होतो. अरे रे, हे केले असते तर. मानवी संस्कृती तशी पुरातन. नीती नियमांनी आचार, विचार शुद्ध. येथे मानवतावाद आहे. पण त्याचबरोबर धर्म, पंथ, जात, सत्ता, राजयोग, रंग, भाषा, इतिहास, जमीन सारच वाद आहे. अजूनही मानवाला तेच प्रमुख विचारांचे खाद्य देतात. आरोग्य, स्वास्थ्य, कुटुंब, समाजव्यवस्था हे आज नवीनच भेडसावणारे प्रश्न. मध्यंतरी एका वृद्धाश्रमात गेलो होतो. ज्यांच्या मागे कोट्यावधी रुपयांची संपत्ती. अशा एका गृहस्थांना भेटलो. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्यांना खूप वाईट वाटत होते. अहो, सून मुलगा येणार म्हणून नातवांसाठी मी खाऊ आणून ठेवला होता. तेवढा देता का हो? जाऊ दे, नको, मी हा पक्ष्यांनाच देतो. ते बिचारे रोज इथं येतात. तरी आमचा हा आश्रम नाही, तरी निसर्ग सोडून कोण आहे? इथं काम करणारी सारी मशीन्सच आहे. जो तो त्याच्या ठरलेल्या कामासाठी इथे येतो. हे 3 स्टार स्वर्गासारखं आहे बघा. माणुसकीचे 2 शब्द भेटत नाहीत. मला गलबलू नका. वाटलं आपण जीवनात काय कमवतो. मी सहज विचार केला, आपल्यासाठी जीव देणारे, जीव लावणारे कोणी नसतील तर या जगण्याला काही अर्थ आहे का? खरंच आता माणसांची मनं एवढी का बदलली? आपले भाऊ, वडील, आई, काका, मित्र, आजोबा यांना वृद्धाश्रमात का बरं नेऊन ठेवायचं? हा विषय तसा रुळतोय, समाज व्यवस्थेत बसतो. पण का? खरंच मनाशी विचार करा, असं का बरं होतं? परवाच मी एका नामांकित डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलो. नेहमी जातो. गेली 10 वर्ष त्यांच्याकडे गेल्यानंतर वारंवार त्यांच्याकडे जावे असे वाटते. कारण साधं,
माझ्या प्रश्नाचं, या लेखाचं समारोप होणारं तपासणीनंतर निर्मळ हास्य. फी मागणे नाही. आग्रह केला तर फारच आग्रह केला तरी राहू द्यावं, पाहूया, पुढच्या वेळेस घेऊया, तुम्हाला काही नाही, आजाराचं निदान, तुम्हाला काही नाही, ताण कमी करा, बरं आहे सगळं काही, असं सांग. मी मनाशी म्हटलं की प्रामाणिक माणूस आहे हा. मी माझ्या जीवनात आजवर जे काही कमावलं त्यात या व्यक्तीसारखे काही मित्र मी कमावले. मला समजून घेतात, माझ्याशी व्यवहार नाही, एक ना अनेक असे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोरून जाऊ लागले. कधी सहज हॉटेलात चहा पिऊन बाहेर यावं तर आधीच पैसे दिलेले, कधीतरी नाटक पाहायला जावं तर तिकीट समोर हजर, असे कितीतरी प्रसंग. रस्त्यात अत्यंत गडबड, बसा साहेब, हे शब्द तर किती वेळा ऐकायचे. वाटलं आजही माणुसकी आहे, माणुसकी जपणारी माणसं आहेत, चांगला विचार जोपासणारी माणसं आहेत. परवा गाडी बंद पडली घाटाच्या खाली. आजूबाजूला सहज एका झोपडीत डोकावलं. एक त्रासलेले गृहस्थ लाईट नसते म्हणून मला सांगताना मलाच पाहून म्हणाले, आम्ही नेहमीचेच आहोत, जाऊ दे, तुम्ही कोण? असे होय, अगदी तांब्याभर पाणी दे, 2 मैलावरून पाणी आणतो, म्हणून सांगत मनापासून मला पाणी प्यायला दिले. समाधान म्हटले. चहा घ्या साहेब. म्हटलं द्या, मलाही थोडं बोलायचं होतं. काही नाही बघा, 3 वर्ष असंच किडूक मिडूक मिळवतो, त्यातून कसे तरी 2 किंवा 1 वेळ भाजी भाकरी कोरड्यास मिळते. मला चालायचंच, पण चालायचंच. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं शेजारी शहर आहे, तिथे का जात नाही? अहो पोरग गेले की, पण सारं माणूस पण हरवलं. तिथं डोंगर बोडके का असे ना, बरं वाटतं. पाऊस कधीतरी येतो, शेतात कुठंतरी काहीतरी उगवते, थोडं का असे ना. आहे बघा, शहरात काय आहे हो, कसं तरी भाकरी भाजी मिळतीया, माझी माणसं जनावरं कुठं सोडू. मला ऐकून खूप काही मिळाल्याचं समाधान. अत्यंत खडतर परिस्थितीत जगणाऱ्यांचे हे विचार हे आहेत, त्यात समाधानी आहेत आणि विचार करतोय काय मिळवावं. पण साऱ्यांसोबत साऱ्यांसाठी शेवटी आपल्यासोबत कोणीतरी भावभावनांशी खेळणारं, मनाला दिलासा देणारं असावं. हे जीवनात मिळवावं. माणसं आणि निर्जीव वस्तू सुद्धा मनाला सजीव लावणारी मिळवावी. हेच तर जीवनाचं सार. इथंच शेवटी ठेवायचं आहे ना हे सारं. इथंच हे माझं, ते माझं, सारं काही माझं, पण मला ते पुरत नाही. मला लागतात अदृश्य भाव, प्रेम देणारा, मनात धावणारा भाव प्राण असतो. तो नाही तर प्राण असूनही हे शरीर म्हणजे केवळ मशीन. कुठेही 5 स्टार मध्ये ठेवा, त्यापेक्षा लळा लावणारी 2 बछडी असलेली गाय, जनावर अखेरपर्यंत एकत्र असतात. माणसालाही हे हवं मिळवायला. प्रेम, त्याग, सेवा यातून हे मिळतं सहज. जसं पेरावं तसं उगवतं. हेच जीवनात खरं आहे. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.